नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ ॲनालिसिस बघत होतो। सो फ्रॉम 2007 जेव्हापासून कंबाईंड संयुक्त परीक्षा व्हायला लागल्यात तेव्हापासूनच आपण पूर्ण डेली एक पेपर असं आपण डिस्कशन घेत आहे। तर आपण आतापर्यंत मित्रांनो 2017, 2017, 2018 अँड 2019 हे 3 वर्ष आपण बघितलेले आहेत। ओके, 17, 18 आणि 19। 17चा पेपर जो होता तो अतिशय सोपा होता। ओके, नेक्स्ट 2018चा पेपर जो आहे तो मध्यम काठिण्य पातळीमध्ये येतो आणि 2019चा पेपर जो आहे तो अवघड काठिण्य पातळीमध्ये येत होता। अशी आयोगाने पण ही अरेंजमेंट केली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12+ स्कोर मिळणं चांगलं होतं। मध्यम काठिण्यमध्ये 2018 मध्ये जवळपास 8 ते 10च्या मध्ये स्कोर, आणि इथे जर का तुम्ही 6-7चा जरी स्कोर तुम्हाला आला तरी खूप होतं त्याच्यामध्ये। आता 2020च्या पेपरला आपण येऊयात। तो 2020चा जो काही पेपर आहे हा पुन्हा मध्यम काठिण्य पातळीमध्ये मोडतो, आणि मध्यम काठिण्य पातळीमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये जे काही आपले प्रश्न आहेत मित्रांनो मध्यम काठिण्य पातळीचे, तर ते प्रश्न कशा प्रकारे डील अप करायचे ते आपण बघूयात। जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 2020ची परीक्षा ही ॲक्च्युली झाली होती 2021 मध्ये। 2020ची कंबाईंड झाली होती आपली 2021 मध्ये, 2021। ओके, आणि या परीक्षेमध्ये टोटल कारण कोरोना होता त्याच्यामध्ये। ओके, आणि या परीक्षेमध्ये टोटल 15 प्रश्न जे काही आले होते, तर जसं मी म्हटलं पहिले पेपर प्रश्न बघून घ्यायचे। आता हा प्रश्न आपण सोडू शकतो, याला कारण आपण बघू शकतो, थोडा ट्राय टिक करायचं। हां, असे पण प्रश्न लहानाचा इन्फॉर्मेशन तर ही आपण टिक करायची। हां, घन आणि फासे हे सुद्धा आपण सोडू शकतो। अगेन हे पण आपण सोडू शकतो, याला मध्यममध्ये ठेवू आपण, होऊ पण शकेल किंवा नाही पण आपल्याला माहीत नाही। ओके, होल्ड ठेवूयात। हां, हे आपण सोडू शकतो। देन याला होल्ड ठेवू, होल्ड, कारण मोठा प्रश्न आहे। ठीक आहे, बघायचा। हां, हा बघा आता इतके हे आहेत बघा, दक्षिणेकडे तोंड असलेले 5 आहेत, उत्तरेकडे तोंड असलेले 5 आहेत। फार मोठा प्रश्न आहे, डायरेक्ट कॅन्सल करा, त्यातील काहीतरी चेंज वगैरे झालेलं आहे, हे आपण सोडू नाही शकत। ओके, हां, देन हा आपण सोडू शकतो। पुढे हाही प्रश्न आपण सोडू शकतो। हां, हा DIचा प्रश्न आहे, मीडियम मध्यम काठिण्य पातळी, म्हणजे राईट करा किंवा रॉंग करा दोन्ही होऊ शकतात। ओके, मीडियम, होल्ड, DI होल्ड। हां, क्षेत्रफळ आहे, रुंद आहे, सोपे असतात हे प्रश्न, आपले प्रश्न मी घेतलेले पूर्ण। ओके, शेतीतील ताण मजुरांना पारदर्शक काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील, एकदम सोपा प्रश्न। ओके, हां, 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज, सोपा। अगेन थोडा हा सिम्पल कंडोनेचे थोडे मीडियम लेवल, होल्ड। ही नाणी आहेत तर चान्सेस ही पण आपल्याला येतात सुधारणा। हां, तर हे मध्यम नाही, आपण म्हणूयात ही काठिण्य पातळी पेपरची सोपी आहे। तर मला वाटतं तुमचा 3 प्रश्न सोडले तर बाकी तुम्ही सोडू शकता। 10 ते 12 जो आहे तो तेवढा स्कोर तुमचा या पेपरमध्ये असला पाहिजे। ओके, हां, आणि विद्यार्थी मित्रांनो अतिशय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर चला आता विल स्टार्ट विथ अ डिस्कशन। तर पहिला प्रश्न 5, 2, 6, 3, तर पहिला आपली प्रोसिजर काय आहे, तर थोडं यांनी लॉजिक काही इतकं प्रॉपर यूज केलेलं नाही आहे याच्यामध्ये। यांनी काय इतकं सिंपल घेतलेलं आहे याच्यामध्ये की 5 आणि 2 काय 7, 7 अधिक 6 13, 13 आणि 3 16, तर या सगळ्यांची बेरीज किती आहे 16, 16, 6 च्या 10, 10 च्या 14 आणि 5 याची बेरीज किती होते 19, 19। ओके, हां, 6 च्या 10, 10, 18, 18 आणि 4 म्हणजे किती 22, तो 16, 16 प्लस 3 19, 19 प्लस 3 इज व्हॉट 22, and 22 plus 3 that equal to what 25, 25। ओके, 25। आता आपण जर का बघितलं तर 25 टोटल आली पाहिजे, कारण बघा ना यांची सगळ्यांची टोटल जी आहे ते 16 आहे, नंतर झाली 19, नंतर काय झाली 22 झाली, नंतर काय 25। आता बघा 6 12, 12 आणि 8 काय बेरीज जर काय केली 12 आणि 8 20 आणि 5 काय 25, तर याचं पहिल्याचं हे जे आहे टोटल किती झाली पाहिजे 25, त्याची टोटल किती झाली पाहिजे 25, 25 झाली पाहिजे। ओके, तर आता याची टोटल किती झाली पाहिजे 25 झालेली पाहिजे त्याच्यात। ओके, हां, गॉट इट। हां, तर 25, तर उत्तर काय पर्याय क्रमांक 1 25। ओके, हां, नेक्स्ट प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपलक बसून दिलेला संदर्भात 2 स्वतंत्र समान अर्थाची पूर्ण वाक्य, तर याला म्हणतात मित्रांनो लॉजिकल फिलर। फार मस्त प्रश्न असतात हे, आपण सहसा रिझनिंगच्या नावाखाली किंवा गणित बुद्धीच्या नावाखाली असे प्रश्न स्टडी करत नाही, फक्त PYQ बघतो आणि त्याला फक्त टिक करतो, हां हे उत्तर आहे, असं नाही आहे। अनेक विशेषणाची पुस्तकं आहेत, त्यांनी अनेक फक्त याच्यामध्ये हे उत्तर येईल असं सांगितलेलं आहे, असं नाही, पूर्णतः मूर्ख बनवायचा कार्यक्रम आहे हा।
बघा याला लॉजिकल फिलर्सला कसं, याला काय म्हणतात, लॉजिकल फिलर्स. तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगमध्ये कोणते कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत याच्यावरती 1 ते 2 प्रश्न, आता 23 नाही आले तर 2 ते 3 प्रश्न असे स्टेटमेंट बेस असतातच. याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न. ओके, क्रिटिकल रिझनिंगमध्ये काय काय येतं, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट म्हणजेच काय, विधाने आणि युक्तिवाद. दुसरं असतं स्टेटमेंट अँड अझम्पशन, विधाने आणि गृहीतके. देन आहे विधाने, निष्कर्ष आणि अनुमाने, स्टेटमेंट, कन्क्लुजन आणि इन्फरन्स. चौथा टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्स. पाचवा टॉपिक आहे लॉजिकल फिलर्स. त्यानंतर कारणे आणि परिणाम. ओके, कॉज अँड इफेक्ट. ओके, आणि एक आहे कृतिक्रम. हे 7 टॉपिक्स आहेत, हे करून घ्यायचे तुम्हाला. ओके, हे 7 टॉपिक करून घ्या. ओके, तर तुम्ही चांगल्या तऱ्हेने असे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सोडू शकतात. याला अगेन काही लोक आकलन सुद्धा म्हणतात. तर आता प्रिलिम्समध्ये आकलन जो पार्ट आहे तो नाही आहे, मेन्समध्येच दिलेला आहे. पण प्रिलिम्स आता आपण पूर्वपरीक्षेत प्रश्न बघतो, पूर्वपरीक्षेमध्ये पण प्रश्न विचारले होते याच्या आधीच्या याच्यामध्ये. तर मी म्हणतो की पूर्वपरीक्षा आधीच तुमचा हा जो पार्ट आहे याचा पार्ट असेल, किंवा जो सांख्यिकीचा पार्ट आहे DI चा, डेटा इंटरप्रिटेशनचा, तो पण प्रीच्या आधीच करून घेतला पाहिजे. कारण DI वरती जरी मेन्समध्ये मेन्शन नाही प्रीच्या सिलेबसमध्ये, तरी तो गणित मेन्शन केलेला आहे, तर त्यात प्रश्न येऊ शकतात. शेवटी सांख्यिकीच्या नावाखाली तो गणितच विचारून, DI चे प्रश्न जे आहेत स्तंभालेख, वृत्तालेख याच्यावरच तो प्रश्न विचारतो परीक्षेमध्ये. बरोबर आहे की नाही? हां, मग आता बघा यांनी काय विचार केला बघा, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे, रोखे बाजार जो आहे तो जोरदार कोसळल्याने, शेअर मार्केट कोसळल्यामुळे खरेदी आणि विक्री व्यवहारात करतानाची त्या गुंतवणूकदाराची मनस्थिती विसंगत वाटत होती. आता काय होतं, रोखे बाजार होता तो काय आहे, कोसळला होता. कोसळल्यामुळं खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे तो करत असताना त्या गुंतवणूकदाराची मनस्थिती विसंगत वाटत होती. ओके, आता मनस्थिती कशी मित्रांनो, विसंगत वाटत होती. त्याची मनस्थिती कशी होती, विसंगत होती. ओके, तर आता कमजोर आणि भकास. आता बघा रोखे बाजार जो आहे, शेअर मार्केट वगैरे जो आहे तो तुफान कोसळला. आता कोसळला, मग आता जो गुंतवणूकदार आहे, आपण घाबरून जातो ना, तो घाबरून गेला पाहिजे. अरे बापरे, शेअर मार्केट क्रॅश हो गया, शेअर मार्केट क्रॅश हो गया, तर तो एकदम हे झाला पाहिजे, उदास, खिन्न, दुःखी, बरोबर आहे, असं झालं पाहिजे. पण हा म्हणतो की तेव्हा तो गुंतवणूकदार जो आहे तो विसंगत वाटत होता, म्हणजे वेगळाच वाटत होता. अरे इकडे शेअर मार्केट कोसळला आणि त्याला विसंगत कधी वाटेल त्याचा बिहेवियर, जेव्हा तो काय करेल, आनंद व्यक्त करेल, तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हा तर याने तर शोक मनवायला पाहिजे होता, परंतु हा जो आहे हा तर सेलिब्रेट करतोय त्याच्यामध्ये, बरोबर. तेव्हाच ती गोष्ट विसंगत म्हणजे वेगळी किंवा विरोधाभास. तर इथे आपण जर बघितलं तर त्याची मनस्थिती विसंगत वाटत होती. तर काय आहे, आशावादी आणि आनंदी. हा येस, इकडे कोसळतो शेअर मार्केट, पण त्याची जी ही आहे ती आशावादी आणि आनंदी आहे. सो म्हणजेच त्याची मनस्थिती कशी आहे, विसंगत. जेव्हा तो आशावादी आणि आनंदी असेल तेव्हा त्याची मनस्थिती कशी वाटणार आहे, विसंगत वाटेल तुम्हाला, कारण तो जेव्हा आशावादी किंवा आनंदी राहील. तर उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 3. दॅट्स व्हाय युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 3. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 6 या संख्या आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय, तो घन आपल्याला अभ्यासायचा आहे, तो हा घन अभ्यासा. मग आता त्यांनी काय काय म्हटलं याच्यामध्ये बघा, 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही आहे. तर 3 जी काही संख्या आहे ती 1 किंवा 6च्या काय विरुद्ध पृष्ठांवर नाही, आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही आहे. ओके, आणि 6 ही संख्या जी आहे, ओके, 3 ही संख्या 1 आणि 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही आहे. ओके, तर आता बघा सांगा, 1 आणि 6च्या विरुद्ध पृष्ठावर 3 नाही आहे, म्हणजे 3 कोणाच्या विरुद्ध पृष्ठावर असेल, अरे मला सांगा 1च्या विरुद्ध म्हणजे खाली पण 3 नाही, इथे 6च्या विरुद्ध म्हणजे इथे पण 3 नाही आहे. तर 3 कुठे असेल, या 2च्या अपोजिट 3 असेल. या 2च्या अपोजिट काय असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. हा, जर एक ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील, जर एक ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीनं जर का घन फिरवला. ओके, आता आणखी त्यांनी काय सांगितलंय, 4 ही संख्या 6च्या विरुद्ध नाहीये. आता 4 ही संख्या 6च्या विरुद्ध नाहीये. आता जर मित्रांनो सांगा 4 ही संख्या इथं पण नाहीये, तर 4 ही संख्याला एकच जागा उरते, ती म्हणजे 4 कुठे असेल, डाऊनला. आणि 4 जर का डाऊनला असेल तर 6च्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल, 5 असेल. ठीक आहे. हा, आता तुमचं एक ही संख्या वरती राहील असा पृष्ठ फिरवला म्हणजे काय बघा, कुठलाही घन जो आहे तो आपल्याला 2 वेळी फिरवता येतो मित्रांनो. एक तर त्याला तुम्ही असा फिरू शकता, म्हणजे टॉप बॉटम, वरून खाली खालनं वरती. जेव्हा असं वरून खाली तुम्ही फिरवणार ते खालनं वरती, तर हा एक खाली येईल इथं समोर येईल, किंवा 2 वरती जाईल. एक तर वर खाली असा फिरू शकतो, नाही तर घणाला दुसरा वे फिरवण्याचा तो असा फिरू शकतो. म्हणजे LHS RHS आपण त्याला काय करू शकतो, रोटेट करू शकतो. बरोबर आहे, LHS RHS काय करू शकतो, रोटेट करू शकतो. तर LHS RHS एक तर फिरू शकता. तर आता तो म्हणतो कसा फिरवा, एक वरतीच राहील असा जर का फिरवला तर याचा अर्थ काय, तो एकतर LHS असा फिरेल, LHS RHS फिरू शकता, असा किंवा असा, असाच फिरेल, कारण एक वरतीच पाहिजे. बरोबर, अशा फिरवला. आणि 6 संख्या असेल उजवीकडचे पृष्ठ, आता 6 संख्या असेल उजवीकडचं पृष्ठ जे आहे
ते 2 संख्या असल्या समोरच्या पृष्ठभागी आलं, तर 6 जे ते फ्रंटला आलं जर का, तर आपण याला असं फिरवलं, बरोबर आहे. हां, तर आता इथे जर का आपण बघितलं तर हा बघा इथे हा असा फिरवला तर इथे 6 जर का समोर आला, 2 इकडे गेला तर 2 असा इकडे जाईल ना, आणि 5 तिकडून मागे जाईल, 5 तिकडे मागे जाईल, आणि तेव्हा हा जो 3 आहे जेव्हा आपण असा फिरवला तर 3 कुठे येणार, या इथे येणार. 3 कुठे येईल, या इथे येईल, बरोबर आहे की नाही. हां, मग आता समोरच्या जागी आणले तर तो म्हणतो उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल, तर हा जो पृष्ठ आहे, आता उजवं म्हणजे इकडचं पृष्ठ, हे पृष्ठ, या पृष्ठावर कोणती संख्या असेल, 3 असेल, म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3, दॅट इज 3. ओके, नेक्स्ट. तर घनावरती 2 प्रश्न होते या पेपरमध्ये. आता यंदा इतके आल्यानंतर मग घनावर प्रश्न येणं कमी झाले, नाहीतरी या वर्षापर्यंत खूप घनावरती प्रश्न आले होते परीक्षेमध्ये. बघा त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये, घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा. घनाच्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक ज्या काय आहेत कर्णरेषा आहेत, ज्या किती शिरोबिंदूमध्ये छेदतात, तो 2 किंवा अधिक. आता बघा इथेच दिलेल्या याच्यामध्ये 2 किंवा अधिक कर्णरेषा, इथेच ऑलरेडी 3 कर्णरेषा छेदतात, तर हा पहिला पॉईंट इथेच आला की जिथे काय 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक ज्या आहेत त्या कर्णरेषा काय त्याच्यामध्ये त्या शिरोबिंदूमध्ये छेदतात. तर हा पहिला पॉईंट लक्षात येतो का प्रत्येकाला. ओके, हां, तर पहिला पॉईंट लक्षात आला प्रत्येकाला. ओके, हां, आता 2 किंवा अधिक कर्णरेषा, तर ह्या इथे एक आहे, आणखी जेव्हा आपण घनाला फोल्ड करतो तेव्हा लक्षात घ्या, असं जेव्हा तुम्ही घन बनवला याच्यापासून, तर तो घन कसा बनेल, तर बघा खालचा हा पार्ट असा राहील, इथे. त्यानंतर या इथनं असं केलं तर हा पार्ट असा जाईल, कारण हा फ्रंटल पार्ट होईल ना, असा बघा इमॅजिन करायला 3D मध्ये, तेव्हा असा फोल्ड करू आपण, तर हा इथनंच हा इथे जाईल. त्यानंतर इकडची साईड जर का तुम्ही घेतली तर हा कर्ण जो आहे तो इथनं या असा जाईल, बरोबर आहे. त्यानंतर इकडची साईड जर का तुम्ही फोल्ड केली तर हा कर्ण या साईडने बघा इथनं आहे ना, तर असा फोल्ड केल्यानंतर हा कर्ण जो आहे तो असा इथे जाईल. त्यानंतर इकडची माठीवरची साईड फोल्ड केली तर यातला जो कर्ण आहे तो असा इथे जाईल, बरोबर आहे. तर हा सेकंड इथे असा होईल. त्यानंतर इकडची साईड वरची साईड तुम्ही ज्याची टॉप बनवली बघा, इकडनं होत आहे तर याला लागून असं हे आलं, इकडनं जर का तुम्ही असा हा भाग जो आहे इमॅजिन करा याला असं लागलेला आहे ना, असा लागलेला असेल, आणि याचं तुम्ही टॉप बनवणार तेव्हा हा जो ॲरो इथनं जो पॉईंट आहे हा इथं निघेल आणि तोही इथं जाईल, बरोबर आहे. तर इथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त तर इथे कर्ण भेटतात, आणि इथे या शिरोबिंदूत कर्ण भेटतात. हे 2 शिरोबिंदूत की जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त कर्ण भेटतात, बरोबर आहे. आणि म्हणून याला इमॅजिन करा थोडं. बघा आपण असं एक उदाहरण घेतलं होतं 2019 साली, त्याचे उत्तर 4 होतं, मुलांनी ते बघितलं आणि त्याला 4 मारून दिलं उत्तर. कसं काय, थोडं डोकं तर लावा राव. ओके, त्याला अरेंजमेंट करा ना. उत्तर काय पर्याय क्रमांक 1, दॅट काय आन्सर इज हिअर. इथे उत्तर काय असेल, हिअर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट. हां, दुसरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का माझं टीचिंग आवडत असेल तर माझी पूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची बॅच आहे, गट ब आणि गट क. तुम्ही म्हणणार की आता सर 1 महिना पण नाही उरला, अरे पण हाच वेळ असतो गणित बुद्धिमत्ता करायचा, 3-3, 4-4 तास लेक्चर बघा. माझी 100 ते 120 तासांमध्ये जवळपास गणित बुद्धिमत्ता एकदम डिटेलमध्ये आणि थोरोली केलेला आहे. तुम्ही जर का त्याला बघितलं रोज 3-3 तास करून, 3-3, 4-4 तास करून, थोडं याच्यामध्ये हे करून, तर खूपसे तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला ज्यांना पण जॉईन करायची असेल बॅच, माझं ॲप आहे भूषणधूत अकॅडमी. भूषणधूत अकॅडमी इथे दिसत नसेल तर माझं जसं नाव तेच. ओके, भूषणधूत अकॅडमी. तर हे या नावानेच माझा ॲप आहे. ओके, तर त्या ॲपला हा डाउनलोड करून घ्या, भूषणधूत अकॅडमीचा ॲप. ओके, आणि याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब सुद्धा आहे. ओके, ह्या यूट्यूब तर तुम्ही आता बघत असाल त्याच्यामध्ये लेक्चर. ओके, याला सबस्क्राईबच करून घेऊ शकता. सो दॅट इज वॉट भूषणधूत अकॅडमी. तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्तेची माझी जी काही बॅच आहे, अंकगणित एकदम थोरोली आणि कन्सेप्च्युअली शिकवलेलं आहे. ओके, बुद्धिमत्ता ना, अंकगणित आणि बुद्धिमत्तेची, तसे मी मराठीचा काही शिक्षक नाही. बुद्धिमत्ताची जी काही बॅच आहे, मॅथ्स अँड रिझनिंग बॅच, ती पूर्ण डिटेलमध्ये आहे, कंबाईनसाठी फार महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तुम्हाला जर का आवडत असेल तुम्ही नक्की जॉईन करू शकता या बॅचला. ठीक आहे. हां, चला नेक्स्ट 2019 याच्यामध्ये तर याच नावाचं जे आहे भूषणधूत अकॅडमी या नावाचंच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तेही जॉईन करून घ्या. त्याच्यावर डेली टेस्ट येतात, आपल्या रोजच्या यूट्यूब लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला येत असतात. तर याच्यावर टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सुद्धा आहे टेलिग्रामवरती आहे. ते यूट्यूब चॅनलचे जे आहे ते जॉईन करून घ्या. आणि
टेलिग्राम सुद्धा याच नावाने भूषणदूत अकॅडमी सर्च करा, टेलिग्रामला तुम्हाला येऊन जाईल, सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे ते. ओके हां, चला या टाईपच्या उदाहरणांना कसं इमॅजिन करायचं तर तुम्हाला लक्षात यायचं, फोल्डिंग इज नथिंग बट फोल्डिंग अप्लिकेशन आहे कशाचा, मिरर इमेज आणि वॉटर इमेजचा. मित्रांनो मिरर इमेजमध्ये मिरर इमेज जेव्हा जेव्हा असेल तेव्हा म्हणजे आरशातली प्रतिमा तेव्हा काय होतं, LHS अँड RHS हे इंटरचेंज होतात, LHS अँड RHS हे काय होतात, इंटरचेंज होतात. ओके आणि देन वॉटर इमेज जेव्हा असते, वॉटर इमेज जेव्हा असते तेव्हा टॉप आणि बॉटम इंटरचेंज होतात. सो टॉप आणि काय बॉटम एक्सचेंज होतात. ओके हे एकमेकांचे हे होतात, LHS RHS इंटरचेंज, टॉप बॉटम इंटरचेंज होत असतात त्यामध्ये. ठीक आहे, तर मग आता आपण जर का बघितलं ज्यामध्ये मग आता याच्यामध्ये आपण कसा बदल त्याच्यामध्ये करू शकतो किंवा कशी डायग्राम आपली होऊ शकते की आपण कशी ऑप्शन रिजेक्ट करायचे, तर लक्षात घ्यायचं जर जेव्हा फोल्ड अशी असेल तेव्हा LHS RHS चेंज होईल आणि जेव्हा फोल्ड वरनं खाली असेल तेव्हा वॉटर इमेज बनेल, म्हणजे टॉप बॉटम चेंज होईल, हे लक्षात ठेवायचं त्याची मिरर इमेज मध्ये वॉटर. तर मिरर इमेज आणि वॉटर इमेजचं अप्लिकेशन म्हणजेच जे तुमचे प्रश्न आहेत घड्यांचे प्रश्न असतात. आता बघा मित्रांनो, आता हा फोल्ड आहे, तर आता जेव्हा आपण याच्यावर असा बघा इथनं तिरपी अशी फोल्ड होईल, तिरपी होईल तर इथे दोघंही गोष्टी तुम्हाला केअर घ्यावी लागेल की मिरर इमेजची सुद्धा, कारण तिरपं जेव्हा असेल तेव्हा मिरर इमेज आणि वॉटर इमेज दोन्ही होऊ शकतं. जेव्हा आपण हे बघू तर हा पार्ट इथे येऊन जुडेल, म्हणजेच हा पार्ट जर का इथे येऊन जुडेल तर इथे बघा हा पार्ट याला अलाइन होईल, हा जो पार्ट आहे हा याला अलाइन होईल आणि हा पार्ट याला अलाइन होईल, तर तेव्हा इथनं असा फोल्ड होईल तर हा बघा ॲरो असा येईल, तर इकडे एक ॲरो असा आणि एक ॲरो असा, त्यामुळे सिंगल ॲरोचा ऑप्शन पहिले रद्द करा, हा ॲरोचा ऑप्शन इथे रद्द केला, हा सिंगल ॲरोचा ऑप्शन काय इथे रद्द केला. आता उरले की आपलं पर्याय 2 आणि पर्याय काय 4. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला. आता बघा डायरेक्ट 2 ऑप्शन तिथेच रद्द होऊन जातात. आता बघायचं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आता फरक काय आहे याच्यात काय आहे, त्यात फरक जो मित्रांनो तो चंद्राचा फरक आहे. पहिले बघायचं ना, काय प्रत्येक गोष्ट चेक करत बसायची गरजच नाही तुम्हाला. याच्यामध्ये फरक जो आहे तो कशाचा फरक आहे, तो चंद्राचा फरक आहे. फक्त बघा चंद्र याच्यात असा आहे, याच्यात या असा आहे. ओके, बाकी काही गोष्टीचा फरक आहे का तुम्हाला दिसतोय, कारण चंद्र याच्यामध्ये असा उलटा दिलेला आहे आणि याच्यात असा झालेला आहे. तर इथे जेव्हा टॉप बॉटम चंद्र असेल, चंद्र जेव्हा असा पलटेल इथे याच्यावरती येईल, हा जो पार्ट आहे इथनं तुम्ही बघा इथनं इथे फोल्ड होईल, यातनं हा जो पार्ट आहे हा असा इकडे हे होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा इथे फोल्ड होईल तर आपल्याला आता फक्त कॉन्सेप्ट आपल्याला चंद्रावरती करायचं. चंद्र जेव्हा असा येईल तर चंद्र जो आहे तो असाच राहील, बरोबर आहे, चंद्र जो आहे तो कसा राहील या असाच राहील. ठीक आहे हां, आणि जेव्हा इथनं जेव्हा असा चंद्र होईल तेव्हा इथनं तुम्ही असा इकडे फोल्ड कराल तेव्हा चंद्र जो आहे तो इकडचा आहे तो असा इकडे होऊन जाईल, इकडे होईल की नाही चंद्र, यस इकडे होईल. जेव्हा असा फोल्ड मारणार तर तो चंद्र जो आहे तो असा दिसेल तुम्हाला, असा दिसणार का नाही, म्हणून तुमचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. दॅट्स वाय तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके, कळलं प्रत्येकाला, आयडिया क्लिअर. हां नेक्स्ट बघा, अरे अरे हे अर्धवटच आलं का उदाहरण, एक मिनिट हे उदाहरण थोडं इकडे कट झालेलं आहे. एकदा मी हे वाचून घेतो उदाहरण काय आहे ते. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हे करूयात त्याच्यात, किंवा हे शेवटी घेऊयात असं करू, कारण हे पूर्ण विधान नंतर हे करूयात. हां आता बघा, हा असा प्रश्न सोडवायचा नाही कारण वेळ नाही आपल्याला एक्झाममध्ये, बरोबर आहे. आता आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की आपल्याला तितका वेळ नाही आहे परीक्षेमध्ये अशी टाईपचे उदाहरणं सोडवण्यासाठी. आपल्याला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की काय आपल्याला सोडवायचं आहे आणि काय आपल्याला स्किप करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओके हां. मग आता आपण बघितलं दक्षिणेकडे तोंड दिलेला 5 व्यक्ती आहेत ABCDE. ओके, आणि तशाच उत्तरेकडे तोंड केलेल्या 5 व्यक्ती आहेत. ओके हां, तर आता 5 व्यक्ती आहेत आता बसलेल्या आहेत. आणखी बाकी काहीतरी सांगितलेलं आहे नाही. तर आता बघा दक्षिणेकडे तोंड करून आहेत, तर याच्यात कोण आहे ABCDE आहे, आणि उत्तरेकडे तोंड केलेल्या MNOP आणि Q. काही उत्तरेकडे काही दक्षिणेकडे तोंड केलेले आहेत आणि काय काय उत्तरेकडे तोंड केलेले आहेत. ओके हां, आता बघा याच्यामध्ये यांनी काय काय आपल्याला अरेंज होऊ शकतं. तर बघा आता याच्यात काहीतरी एखादं असं बघा की ज्यातनं काहीतरी
डेफिनेटिव्ह येतं. तुम्ही जर बघितलं तर ई हा ओच्या समोर आहे, पण याने काय जो यमच्या उजवीकडे लागून आहे, पण याने काही लॉजिक येणार नाही. तुम्हाला हे सुद्धा टी आणि एन एकमेकांच्या समोर आहेत, पण ते कर्ण रेषा म्हणजे समोर अपोजिट आहेत, पण ते कर्ण रेषेमध्ये आहेत. ओके, सो कर्ण रेषेमध्ये म्हणजे काय, या कोणाचा या कोणा कर्ण रेषेत असतो किंवा या कोणाचा या कोणावर कर्ण रेषेमध्ये असतो. ठीक आहे ना. हा, तर एक आहे बी डीच्या डावीकडे लागून आहे जो क्यूच्या समोर आहे. इथे सगळ्यात पहिले महत्वाचं, जेव्हा पण मित्रांनो सिटिंग अरेंजमेंटची उदाहरणं असतात तर तेव्हा लक्षात ठेवायचं कोपरा महत्वाचा असतो. काय महत्वाचा असतो, कॉर्नर किंवा काय कोपरा. बघा मी अनालिसिस म्हणून फास्टमध्ये घेत नाहीये, मी डिटेलमध्ये तुमचं शिकवता क्षणीच अनालिसिस करता. मी काय एक एक तासाचे सगळे अनालिसिस घेतो, मी एक तासाचे अनालिसिस यासाठीच घेतो, 15 प्रश्नांना लावतो, कारण तुम्हाला एक एक अँगल त्याचा जो काही आहे प्रश्नाचा किंवा सॉल्विंगचा हा कळला पाहिजे. तर आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये, तर इथे बघा इथे नेहमी लक्षात ठेवायचं की सिटिंग अरेंजमेंटची उदाहरण असतात तेव्हा कोपरा कॉर्नरला कोणाही लक्षात आलं पाहिजे. आता बघा यम या लाईनमध्ये, यम म्हणतो हा रांगेच्या एका टोकाला आहे, यम रांगेच्या एका टोकाला आहे, म्हणून जेव्हा टोकाची उदाहरणं असतात लिनियरमध्ये तेव्हा ते लक्षात ठेवायचं. तर यम एक तर यम इकडे असेल किंवा यम इकडे असेल, दोनपैकी एक होऊ शकतं. यम रांगेच्या एका टोकाला आहे तर म्हणजे यम इकडे असेल किंवा यम काय असेल इकडे असेल. ठीक आहे ना, दोनपैकी एक असं, और म्हणजे एक तर इकडे किंवा एक. आता एखादं स्टेटमेंट बघायचं ते फक्त यमच्या संबंधितच आहे आणि ते स्टेटमेंट राहणारच त्याच्यात. तर यमच्या संबंधित काय स्टेटमेंट आहे, एमच्या उजवीकडे लागून आहे. एक व्यक्ती आहे की तो यमच्या काय आहे, उजवीकडे लागून आहे. आता यमच्या उजवीकडे आहे म्हणजेच काय, अरे यम इकडचा जो व्यक्ती आहे सांगा, ही बघा ही असेल उजवी बाजू आणि ही आहे डावी याची, ही याची जी आहे जो खाली बघतोय ज्याचं तोंड दक्षिणेकडे आहे त्याची ही असेल डावी बाजू आणि ही काय असेल उजवी बाजू. तर आता आपण जर बघितलं मित्रांनो, यम कोपऱ्यावर एवढं तुम्हाला माहिती आहे आणि यमच्या उजवीकडे एक कोणतरी व्यक्ती आहे, तर इकडे जर यम असेल तरी उजवीकडे कोण राहू शकत नाही, म्हणून यमची पोझिशन काय असणार, ही असणार, यम इथे असणार. बरोबर आहे. हा, आणि ई जो आहे तो ओच्या समोर आहे. ई कोणाच्या समोर आहे, ओच्या समोर आहे, जो यमच्या उजवीकडे लागून आहे. जो काय आहे तो ई कोणाच्या समोर आहे, ओच्या. बरोबर आहे. मग ओ जो आहे तो एमच्या उजवीकडे आहे, तर इथे यमच्या उजवीकडे कोण होणार, ओ होणार, आणि ओच्या समोर कोण आहे, ई आहे. बरोबर आहे, कळलं. असं लिंक करत जायचं. बघा एकदम इझी लिंक होतं. आता सी आणि एन एकमेकांच्या कर्णरेषेमध्ये डायगोनल अपोजिट, हा इथे असेल तर इथेच काही संबंध येत नाही कारण हा इथे ऑलरेडी एम आहे, तर सी इथे असेल आणि सी जर का इथे असेल मित्रांनो, तर सीच्या अपोजिट कोण आहे, यन, तर यन कुठे असेल, इथे असेल. मग जे आलं त्याला कट करायचं. इथे यम आला, यन आला, ओ आला, इथे सी आला आणि इथे काय ई आला. हा, आता यांनी म्हटलं ई ओच्या समोर आहे सी आणि एन. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे. बी जो आहे तो डावीकडे आहे कोणाच्या, डीच्या, तो क्यूच्या, तर इथे ऑलरेडी एन आला त्यामुळे याच्यासमोर काही होणार नाही. तर बी जो आहे तो डीच्या डावीकडे, तर इथे एकच जागा आहे लागून डावीकडे आहे, तर बी जो आहे तो डीच्या काय डावीकडे लागून आहे. तर इथे वरती असल्यामुळे यांचे इकडे डावीकडे, तर बी जो आहे तो डीच्या डावीकडे आहे आणि जो कोणाच्या समोर आहे, क्यूच्या समोर आहे. ठीक आहे. हा, पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, पी जो आहे तो कोणाच्या क्यूच्या डावीकडे, तर बरोबर इकडे डावीकडे, तर पी जो क्यूच्या डावीकडे आहे तो याचे हे आहे. तर आता राहिलं काय, इथे कोण येणार, राहिलेला एकच व्यक्ती याच्यामध्ये ए आले, तर आली पद्धत. पण इथे पण पद्धत संपली नाही. पुढे तो काय म्हणतो की बी हा ईच्या जागेवर गेला. आता चेंज काय होत आहेत, चेंज काय होत आहेत, बी जो आहे तो ईच्या जागेवर गेला, तर बी इथनं निघाला आणि तो कोणाच्या जागेवर गेला, ईच्या, तर बी कुठे आला, या इथे आला. ई हा क्यूच्या जागेवर गेला, ई निघाला आणि ई कोणाच्या जागेवर आला, क्यूच्या. ओके, आणि क्यू कोणाच्या जागेवर गेला, बीच्या, तर ई इथे आला आणि इथे काय गेला, क्यू गेला. तर ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी, ओच्या समोरील व्यक्ती कोण आहे, ई, त्याच्या डावीकडून दुसरी व्यक्ती, तर डावीकडून पहिला म्हणजे डी आणि डावीकडून दुसरी व्यक्ती म्हणजे काय, क्यू. तर ओच्या ईच्या डावीकडून जी दुसरी व्यक्ती आहे ती कोण होणार, क्यू होणार. कोण होणार, आता सध्या जो व्यक्ती आहे, ओके, हा जो हे आहे ओच्या समोर, एक मिनिट, बी हा ईच्या जागेवर गेला, ई हा क्यूच्या जागेवर गेला, बी हा ईच्या इथे बी आहे मित्रांनो, हा बी हा ईच्या जागेवर गेला, ई हा क्यूच्या जागेवर गेला. ओके, आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला, क्यू हा बीच्या जागेवर गेला. तर ओच्या जो समोरचा व्यक्ती आहे कोण आहे, बी, ओच्या समोर कोण आहे, बी आहे मित्रांनो. बरोबर आहे, ओच्या समोर कोण आहे, बी आहे. आणि बीच्या डावीकडनं दुसरी, बीच्या डावीकडनं हा डावीकडनं पहिला, हा डावीकडनं दुसरा कोण आहे, क्यू आहे. कोण आहे, क्यू आहे. तर बीच्या डावीकडनं दुसरी व्यक्ती कोण असेल, क्यू असेल. म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. सो क्यू उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 1. ओके. हां, नेक्स्ट बघा. हां, खालील प्रश्नाचं एक विधान दिलेलं आहे आणि त्या विधानावरनं काही कारणं सुद्धा दिलेली आहेत. सो दॅट इज व्हॉट देर आर सम स्टेटमेंट. ओके,
स्टेटमेंट इज गिवन, विधान दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सब रिझन्स ऑल्सो गिवन दिलेलं आहे. ओके, 2 कारणं दिलेली आहे. तर त्याचं कारणांचं उपनियोजन करायचं आहे आणि त्यातनं उत्तर शोधायचं आहे. ओके, त्याचं कारणांचं नियोजन केलेलं आहे आणि त्यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. हा, आता बघा विधान काय, हल्ली खूप लोक मोठ्या प्रमाणात दुरुस्त खरेदी करतात. हल्ली खूप लोक काय करतात, टेली शॉपिंग करतात. तर लोक मोठ्या दूरदर्शन पाहतात आणि दूरदर्शन पाहून मग ते टेली शॉपिंग करतात. हे कारण की हल्ली हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. तर बेटर रूमचं उत्तर काय की बेटर काय काम कंपनी कारण की टेली शॉपिंग का करतात, कारण लोकांना बाजारात जाऊन जे काही खरेदी करायची असेल तर त्या खरेदी करायला वेळ भेटत नाही आणि म्हणून तुमचं संभवनीय कारण त्याचं काय आहे, R2 हे संभवनीय कारण असेल, R1 नाही. म्हणून याचं संभवनीय कारण काय, R2 संभवनीय कारण आहे आणि R1 नाही आहे. उत्तर ऑप्शन इज आन्सर इज ऑप्शन नंबर 2. हां, नेक्स्ट बघा आता अगेन डायरेक्शनची उदाहरणं. हां, द डायरेक्शनची उदाहरणं थोडे सोपेच असतात त्याच्यामध्ये. ओके, डायरेक्शन एक्झाम्पल ऑन द डायरेक्शन्स. ओके, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून, तर हे समजा प्रसादचं घर आहे, सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. तर उत्तरेकडे तो गेला किती किलोमीटर, 8 किलोमीटर उत्तरेकडे गेला. नंतर उजवीकडे वळाला आणि उजवीकडे वळून किती गेला, 5 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला, तर उजवीकडे वळाला म्हणजे उजवीकडे म्हणजे कुठे, इकडे असताना उजवी म्हणजे काय, हां, आणि किती 4. आणि नंतर पूर्वेकडे वळाला, पुन्हा पूर्वेकडे वळाला आणि किती किलोमीटर गेला, 3. शेवटी तो डावीकडे वळाला, तर शेवटी डावीकडे म्हणजे कुठे, आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर डावीकडे वळाला आणि किती किलोमीटर केला, 2 किलोमीटर प्रवास केला इथून इथपर्यंत. ठीक आहे. हां, मग आता या याच्यामध्ये तो त्याच्या घरापासून समजा 8 थोडं मोठं घ्या, किती अंतरावर असेल, किती किलोमीटर अंतरावर असेल. तर बघा त्याची पहिले हे करायची, ही त्याची इनिशियल पोझिशन आणि त्याची फायनल पोझिशन. ओके, यांना आपल्याला जोडायचं आपण सगळ्यात मिनिमम डिस्टन्स जे असतं अंतर, हे मिनिमम डिस्टन्स मिनिमम कॅल्क्युलेट आपण करत असतो, ते असं हे डिस्टन्स असेल. मग आता हे डिस्टन्स जर काय काढायचं असेल तर आपल्याला काय बनवणं आवश्यक आहे मित्रांनो, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण जर का आपल्याला काढायचं असेल त्याच्यामध्ये, ओके, तो काटकोन त्रिकोण जर का आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरती परपेंडिक्युलर टाकावं लागेल. बरोबर आहे, या बघा या असा. हां, तर आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, तिथे इथनं तुम्ही तर परपेंडिक्युलर त्याच्यामध्ये टाकला तर इथे हा इथे काटकोन बनेल. तर ही होईल त्याची पहिली बाजू आणि ही काय होईल त्याची दुसरी बाजू. तर बघा इथून इथपर्यंत अंतर आहे 5 आणि इथून इथपर्यंत अंतर आहे 3. तर म्हणजे ही पहिली एक बाजू काय होईल, 8 होईल. एक बाजू काय होईल 8 आणि ही बाजू 8 नाही आहे, ही इथपासूनच आहे. तर हे बघा इथे 8 पैकी 4 किलोमीटर तो खाली आला होता म्हणजे 4 किलोमीटर आणि पुन्हा 2 किलोमीटर वरती गेला. तर 4 आणि 2 म्हणजे किती मित्रांनो, 6. किती आहे, 6 आहे. तर हे जे अंतर आहे हे किती होईल, 6. तर इकडे 8 आणि इकडे 4, तर हा कर्ण काय होईल, तर एक बाजू 8 आहे आणि एक बाजू काय 6 आहे. तर कर्ण किती होईल, तर मित्रांनो तुम्हाला पायथागोरस हे मग कर्णाचा वर्ग इक्वल टू बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग. ओके, तर कर्ण आपल्याला कर्ण काढायचा आहे, तर कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग. पण हे आपल्याला करायची गरज पडायला नको मित्रांनो, तुमचे पाठ असले पाहिजेत. आता एक बाजू जर का 6 आहे आणि दुसरी बाजू काय आहे, तर कर्ण अंडर रूट म्हणजे काय 10. तर कर्ण काय होईल, कर्ण काय असेल 10 असेल. सो व्हॉट इज कर्ण 10. तर तुम्हाला हे करत बसे गरज, तुम्हाला पायथागोरसची त्रिकोण मी लिहून दिलेली आहे क्लासमध्ये, ती त्रिकोण तुमची पाठ असली पाहिजे की एक बाजू पहिली बाजू 3 दुसरी बाजू 4 तर कर्ण 5, पहिली बाजू 6 दुसरी बाजू 8 तर कर्ण 10. असे त्रिकूट आहेत, ते 8 10 15 त्रिकूट लिहून दिले तुम्हाला क्लासमध्ये आपल्या बॅचमध्ये. ओके, ते त्रिकूट फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला, तुमचे असे उत्तर पाठ असले पाहिजेत. ओके, हां, नेक्स्ट बघा 10वं, ABCD या 4 तर ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर अतिप्रिय रंग संदर्भामध्ये आपण काय केलं, सर्वेक्षण केलं. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. ओके, हां, तर तोच अतिप्रिय रंग आहे. तर आता मला सांगा त्याच्यामध्ये, तर तोच अतिप्रिय रंग आहे. मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये ABCD आहे, 4 खेडे आपल्याला दिलेले आहे. तर
6200 4 खेड्यात राहणारे 7 ग्रामस्थ आहेत त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केलेले आहे. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. ओके, आता टोटल जे 4 खेडे आहेत त्याची टोटल मिळून किती 6200 ग्रामस्थ आहेत, बरोबर आहे. हां, आता इथे बघा एक आहे की विविध खेड्यात राहणारे लोक. ओके, आणि इथे जो आहे हे हा जो आहे अतिप्रिय रंग जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण जर का बघितलं मित्रांनो याच्यामध्ये तर बघा बी खेड्यातल्या 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय, पहिली गोष्ट बी खेड्यातल्या 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर मला सांगा मित्रांनो बी या खेड्यात एकूण लोक किती आहेत, विविध खेड्यात राहणारे लोक आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर बी खेड्यामध्ये 23% लोक राहतात. आता मला सांगा म्हणजे किती लोक राहतात, 6200 गुणिले काय 23% भागिले 100 म्हणजे एकूण बी खेड्यातली लोक. मग बी खेड्यातली एकूण पॉप्युलेशन किती झाली 62 गुणिले 23 किती झाली 62 गुणिले 23, तो 3 दुनी 6 साइन 3 काय 18 बी दुनी काय 4 आणि साइन दुनी 12. बरोबर आहे. 1426 1400 काय 26 बरोबर आहे ना, 1426 येते. 3 दुनी 6 62 दुनी काय 62 त्रिक 186 बरोबर आहे. हां 62 दुनी 124 6 8 4 12 2 हात चला 1 2 आणि 3 आणि 4. ओके, हां 4 ते 1426 1426. ठीक आहे. हां आता हे आहे. आता त्याच्यानंतर मग त्यांनी काय म्हटलं की या गावातल्या 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे बीचा. आता टोटल बीची पॉप्युलेशन हे आहे, पण बी या शहरातल्या लोकांचा लाल हा अतिप्रिय किती लोक आहेत 50% म्हणजे अर्धे. 50% ऑफ ही टोटल जी पॉप्युलेशन आहे 1424 याचे 50% म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आता अर्धे. तर 1424चे अर्धे करा तर 700 किती होतात 713 किती होतील. तर बी शहरातले ज्यांचा लाल अतिप्रिय रंग आहे ते 713 लोक त्यांनी दिलेलं आहे. आता ही होती पॉप्युलेशन की टोटल पॉप्युलेशन 6200 टोटल त्यांच्यावर सर्वे करण्यात आला. ए बी सी डी यात पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन आहे 713. ओके, मग आता नेक्स्ट तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे, इतर खेड्यातली किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. तर आता मला सांगा एकूण जी पॉप्युलेशन होती ती होती 6200, यापैकी 20% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. 6200 याच्यापैकी 20% म्हणजे काय 20 भागिले 100 105 आणि 62ला 5 ने भाग दिला. तर 62ला 5 ने भाग दिला तर किती होतं 5 1 5. ओके, हां अगेन 12 तो 5 दुनी 10. ओके, आणि 5 चौक 20 12 से 40 किती होतात. तर एकूण अतिप्रिय रंग लाल असणारा एकूण लोक जे आहेत त्याच्यामध्ये अतिप्रिय रंग त्यांचा लाल अतिप्रिय रंग असे लोक किती आहेत 1240 लोक आहेत. आता 1240 पैकी तो म्हणतो की इतर खेड्यातील लोकांचा लाल अतिप्रिय रंग या 713 लोक एकट्या बी गावातच आहेत त्यांचा लाल अतिप्रिय रंग आहे. तर त्यांना सोडून इतर किती लोकांचा रंग अतिप्रिय आहे. तर 1240 मधनं मित्रांनो 713 हे तुम्ही मायनस करा, तुम्हाला उत्तर किती येतो, तुम्हाला उत्तर किती येईल 7. ओके, हां इथे काय 3 राहिले 3 नाही केलं काय 2 आणि इकडे काय 527 527. उत्तर काय पर्याय क्रमांक 2 527 527. द आन्सर इज ऑप्शन नंबर 2 527. ओके, हां नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 11. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल व त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. तर आता इथे जर बघितलं तर बघा आता थोडे अंडकृती झाले, हे दोन्ही वर्तुळावरती वर्तुळ आहेत. ठीक आहे. हां आता बघा काय आहे तो म्हणतो की 28 मीटर व्यासाचं व्यास आहे म्हणजे त्रिज्या किती असेल, व्यासाची अर्धी त्रिज्या असते म्हणजे 14. हे बघ आता त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे. हा जो रस्ता आहे त्याची रुंदी आहे 7 मीटर आणि याची त्रिज्या या छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे ती आहे 14 बरोबर आहे. मग आता तर हा जो रस्ता आहे तो म्हणतो या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आहे. तर हा जो रस्ता आहे हा जो रुंद रस्ता आहे तोही वर्तुळाकाराचा आहे. त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याचं क्षेत्रफळ कसं काढणार. तर हा जो मोठा वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आणि वजा काय या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. आपल्याला त्रिज्या माहिती आहे, त्रिज्या एकाची 14 आहे दुसऱ्याची काय 7 आहे. तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय वजा करायचं.
ओके हां, तर क्षेत्रफळ ऑफ द फर्स्ट, पहिला म्हणजे मोठावाला, वजा क्षेत्रफळ ऑफ दी सेकंड. आता पहिला का घेतोय आपण, कारण हा मोठ्यातनं आपल्याला लहान वजा करू. बघा या पूर्ण याच्यातनं जेव्हा हे वजा होईल तेव्हा आपल्याला हा पार्ट मिळणार आहे, बरोबर आहे काय? सारी गोष्ट. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय, पाय आर वर्ग, तर पाय आर वन पहिला हे वर्तुळाचे वर्ग वजा पाय आर टूचा वर्ग, बरोबर आहे. किंवा आता इथे आपण वन रोमनमध्ये लिहूया, त्याला रोमनमध्ये लिहूयात. आता आर, आता पहिला महत्वाचा मुद्दा की पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 7 नाही आहे, लक्षात घ्या. पायाच्या तर त्रिज्या किती आहे, 14 आणि 7. 14 आणि 7 म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 21, 21 आहे, बरोबर आहे. हा, तर याच्यात पाय पाय कॉमन घ्या, R1 चा स्क्वेअर प्लस मायनस R2 चा स्क्वेअर, बरोबर आहे. पाय म्हणजे काय, 22/7. आता R1 म्हणजे काय, 21 चा वर्ग वजा R2 म्हणजे काय, 14 चा वर्ग. ओके हां, तर 22/7. आता 441 वजा 14 चा वर्ग किती होतो, 196. ओके, तर 14 चा वर्ग म्हणजे काय, 196. आता या दोघांचा आपण जर का डिफरन्स काढला मित्रांनो, तो 141 आणि 96 म्हणजे किती होणार, 245. सो 22/7 मल्टिप्लाइड बाय व्हॉट, 245. आता आपण जर बघितलं तर 7 त्रिक काय 21 आणि 7 5 काय 35. सो 22 गुणिले 35 आणि 22 गुणिले 35 किती होतात, 770 चौरस मीटर. काय होईल तुमचा एरिया, 770 चौरस मीटर. सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. ओके हां, पाय आर स्क्वेअर. तो बाहेरच्या वर्तुळात ना मित्रांनो भूमिती जो आहे, मला कदाचित महाराष्ट्रात कुठली बॅच नसेल की ज्यांनी इतकं डिटेल भूमिती घेतलेलं. माझ्या बॅचमध्ये भूमितीचा पार्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो मी जवळपास 18 ते 20 तास घेतलेला आहे. इतकं डिटेलमध्ये भूमिती तुम्हाला शिकवलेलं आहे मी. तर ते लेक्चर जे बॅचमधले भूमितीचे ते एकदा बघून घ्या. त्यातले एखाद दोन उदाहरणं येतात, भूमिती जास्त पण इम्पॉर्टंट नाही आहे, एखाद दोन उदाहरणं येतात, पण मी तेव्हा डिटेलमध्ये घेऊन घेतला होता पार्ट. तो एकदा बघून गेला तुम्ही त्या बॅचमध्ये भूषोदय अकॅडमीच्या गणित बुद्धिमत्तेच्या, तो एकदम चांगल्या तो येऊन जाईल. ठीक आहे हां, नेक्स्ट बघा, शेतातील ताण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम 15 मजुरांना किती दिवस लागतात. तुम्हाला हे एकदम सोपा आहे काय, इतका सोपा प्रश्न कसा काय विचारला, मला हे नवल वाटतंय. म्हणजे इतका सोपा प्रश्न कसा असू शकतो. ओके, तुम्हाला माहिती आहे की M1 × D, दोन्ही केसमध्ये वर्क कॉमन आहे. तो वर्क म्हणजे काय, व्यक्ती गुणिले दिवस. इथे तर तास पण नाही दिलेत, तर काही प्रॉब्लेम. M1 × D1 = M2 × D2. आता M1 किती आहे, 5 मजूर, D1 म्हणजे काय 12. अगेन M2 म्हणजे आपल्याला D2 दिवस काढायचे, D2 ओके डेज काढायचे. तर याचा 15 जो आहे तो भागिले जाईल, तर 5 गुणिले 12 आणि भागिले काय 15 = व्हॉट, D2 दिवस किती. तर आता बघा 5 × 5 5 त्रिक काय 15 आणि 4 त्रिक 12, तर D2 दिवस 2, D2 = व्हॉट 4. सो 4 D2 म्हणजे किती 4 दिवस. सो उत्तर काय, ऑप्शन नंबर 2. ओके 4 डेज 4 दिवस, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. ओके तर आता बघा, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 होते. तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं, 4:6:7 होतं. तर त्यांचे आजचे वय किती असेल, तर त्यांचं आजचं वय किती असेल. तर आता बघा 3 वर्षापूर्वी ओके त्यांच्या वयांची बेरीज किती होती, 72 वर्षे होती. आणि 3 व्यक्तींची आजच्या वयाची बेरीज किती आहे, 72 वर्षे आहे. व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 होते. आता मित्रांनो आपण सहसा कॅल्क्युलेशन करतो, मग आता इक्वेशन मांडावं लागेल की 4x 6x आणि 7x. ओके आणि त्याच्यानंतर मग 7 वर्ष, त्याच्यानंतर आता हे कधी 7 वर्षापूर्वीच आहे. त्यात आणखी तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला बेसिक फाउंडेशन देतो की त्यांचं गुणोत्तर बघा 4 आहे, 4 6 7 आहे. तर पहिलं 4x, दुसरं काय 6x आणि थर्ड काय 7x. कारण एक समचल घ्यावं लागेल ना. त्यानंतर तो म्हणतो की त्यांची आजचे हे कधीचं होतं, 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी. मग आता त्यांचं सध्याचं गुणोत्तर काय असेल, सध्याचं आपण जर का बघितलं तर प्रत्येकामध्ये 7 वर्ष ऍड होतील, +7 +7 आणि +7. तर आता सध्याचं त्यांचं वय जे आहे 7 वर्षापूर्वी होतं, तर सध्याचं वय काय 4x अधिक 7. नेक्स्ट काय होईल 6x अधिक 7 आणि थर्ड काय
7x अधिक 7 आणि ही यांची जी काही बेरीज आहे सध्याची ती होईल 72 वर्ष. ओके, मग आता 6 आणि 4 काय 10, 10 आणि 7 काय 17x, 7 1 7 7 2 7 3 21 इज इक्वल टू प्लस 21 इज इक्वल टू 72. हा 21 इकडे येऊन वजा होईल तर 17x इज इक्वल टू 72 वजा 21 म्हणजेच 51 51. तर 17x म्हणजे काय 51 डिवाइड बाय 17 इज इक्वल टू 3. x म्हणजे काय 3 होईल त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा x म्हणजे 3 होईल त्याच्यामध्ये. हा मग आता त्यांनी म्हटलं त्यांचं आजचं वय किती आहे, तर आजचं वय किती, तर इथे बघा 4x अधिक 7 तर 4 त्रिक काय 12, 12 आणि 7 काय 19, बरोबर आहे. साइन त्रिक काय 18, 18 18 अधिक 7 म्हणजे काय 25, बरोबर आहे. हां नेक्स्ट बघा 7x अधिक 7 तर 7 त्रिक 21 आणि 7 काय 28, तर 19 25 आणि काय 28. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. पण हे सगळं काही लपांचं तुम्हाला करायची गरजच नाही आहे मित्रांनो. काय करायचं आता मला सांगा, जर का तो म्हणतो 7 वर्षापूर्वी तर या 20 मधनं जर का तुम्ही 7 वजा केलं तर येतात किती 13. हे जे पहिली संख्या असेल ही 4च्या पटीत असली पाहिजे. 13च्या पटीत आहे का नाही. 22 आहे, 22 मधनं मित्रांनो 7 वजा करा, 22 7 गेले तर येतात किती 15, 15 4च्या पटीत आहे का नाही, कारण 7 वर्षापूर्वी 4च्या पटीत असतं पाहिजे ना ते. 19 19 7 वजा करा येतात किती 12, 12 4च्या पटीत आहेत का हो आहेत ना. 17 मधनं 7 वजा करा, तुमचं उत्तर काय येईल 10, 10 4च्या पटीत आहे का नाही, हे उत्तर नाही. एका फक्त पर्याय एका ऑप्शन वरनं तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे आपण अवघड कॅटेगरी नाही म्हणू या पेपरला, या पेपरला आपण इझी कॅटेगरीचाच म्हणूयात. आता बघा 6% वार्षिक दर आहे 10, पण हे 10 महिन्यासाठी वार्षिक दर 6%, बरोबर आहे. वार्षिक दर किती आहे तो 10 महिन्यासाठी दर जो आहे तो किती आहे 6% आहे. तर हा जो काही आपला अमाऊंट आहे तेव्हा या थकीत बिलावर आपल्याला सूट किती मिळते 26.25 रुपये काय म्हणते सूट मिळते. तर बिलाची एकूण रक्कम किती असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता वार्षिक दर 6% तेव्हा पण 10 महिन्याचा दर किती असेल, 10 महिन्याचा दर किती असेल मित्रांनो सांगा लवकर लवकर. 10 महिन्याचा दर किती असेल, किंवा बेटर वे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की प्रिन्सिपल, तुम्हाला माहिती आहे इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय प्रिन्सिपल मल्टिप्लाइड बाय रेट मल्टिप्लाइड बाय टाइम आणि भागिले काय तो ती सूट असेल किंवा काय हे असेल तो याच्यामध्ये हे आहे, बरोबर आहे. तर इथे आपण बघितलं तर ही जी इंटरेस्ट आहे हा किती आहे तोच सूट म्हणजे काय तर तोच फॉर्म्युला लागू होते 26.25, बरोबर आहे. आता प्रिन्सिपल काय तोच आपल्याला काढायचा आहे. रेट आहे, रेट काय आहे 6%. हा जो आहे 10 महिने काला 10 महिने, पण आपण ह्या रेट जो घेतोय तो इयरली घेतोय. तर 10 महिन्याला तुम्हाला वर्षात कन्वर्ट करायचं, वर्षात कन्वर्ट म्हणजे काय होईल हे 10 भागिले 12, 10 भागिले 12 होतील ना. अरे कारण वर्षाला आहे ना कन्वर्ट करायचं, महिने तर महिना वर्षात कन्वर्ट करायला तुम्हाला किती भागाला लागेल 12 ना. आता जो 12 आहे हा खाली घेऊन घ्या, बरोबर आहे, याच्या खाली घेऊन घ्या आणि अगेन हे 100. ओके, आता हा 5 आणि हा काय 6, 6 6 पण काय कॅन्सल. आता आपण जर का बघितलं तर 26.25 आणि गुणिले हा जो 100 आहे. आता आपण जर बघितलं 5 आहे आणि हा काय 20 आहे. दॅट इज व्हॉट 20 इक्वल टू प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय 262.5 गुणिले काय 2. इथे जर आपण बघितलं 5 2 10 0 हातचा एक. ओके हां किती होणार 265.5 गुणिले काय 2 किती होतात 525. हा झाला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती झाला 525. आणि याच्या म्हटलं की एकूण त्यांनी प्रिन्सिपल नाही काही केलं एकूण रक्कम किती होती. तर हे जे 525 आहे देतात तुम्हाला 26.5 मिळतं, कारण ही सूट आहे ना. तर बिल किती झालं, कारण बिलात सूट मिळून तुम्ही एवढं पे केलं. तर आता मला सांगा 525 रुपये जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला 26.5 रुपये मिळवावे लागतील की नाही. येस हां, तर 0.5 1101 हातचा लेख 2 2 2 4 आणि काय 5 551.5. उत्तर काय पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4. ओके हां, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 6 60 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत जी आहे ती 420 असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत. जर त्यांची एकूण रक्कम जी आहे ती 420 असेल तर 50 पैशाची एकूण किती नाणी आहेत. ओके हां, एका थैलीत किती आहे 1 रुपयाची नाणी, काही नाणी किती रुपयांची आहे
1 रुपयांची आहे, काही नाणी किती आहेत 50 पैशांची आहेत, बरोबर 50 पैशांची आहेत, आणि काही नाणी जी आहेत ती किती आहेत 25 पैशांची नाणी आहेत. ओके, आणि या नाण्यांचं जे की प्रमाण आहे ते किती आहे 5, 6, 8 हे प्रमाण आहे. ओके, हां या प्रमाणात आहे. आता नाणी किती विचारलं तर समजा आता आपल्याला एक प्रमाण आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे ना याच्यामध्ये. ओके, एकूण नाणी त्यांनी विचारलेलं आहे, तर एकूण किंमत जी आहे, आता एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे ही आहे. तर आता समजा समचल आपण x घेतला तर 5x नाणी 1 रुपयाची 5x नाणी असेल, 50 पैशाची समजा 6x नाणी असेल, आणि 25 पैशाची समजा 8x नाणी आहेत. पण आता याची एकूण किंमत जी आहे ती ₹420 आहे. एकूण किंमत ही रुपयामध्ये आहे, तर दिस इन द रुपीज 420 रुपये आहे. तर रुपये आहे मित्रांनो, हे पैसे आहेत. तर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे रुपयामध्ये कन्वर्ट करणं आपल्याला एकक सेम करावं लागेल ना, तर आपल्याला प्रत्येकाला रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, बरोबर आहे. आता 5x 1 रुपयाची 5x नाणी जर आहे तर किती रुपये झाले 5x रुपये. कारण आपण अरे 1 रुपयाची 10 नाणी माझ्याकडे रुपये किती 10 रुपये, 1 रुपयाची 20 नाणी माझ्याकडे रुपये किती 20, 1 रुपयाची 50 नाणी माझ्याकडे रुपये काय 20 50, 1 रुपयाची 5x नाणी माझ्याकडे रुपये किती 5x. पण आता 50 पैशाची 6x नाणी, आपल्याला नाणी किती आहेत 50 पैशाची 6x नाणी आहे. 50 पैशाची नाणी किती आहेत त्याच्यामध्ये 6x नाणी आहेत. ओके, हां तर आता 50 पैसे म्हणजे किती रुपया रे मित्रांनो अर्धा रुपया. अरे 50 पैसे म्हणजे किती रुपया, कारण आपल्याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल की नाही. हो, आणि तेव्हा यांचा गुणाकार घ्यावा लागेल. तर म्हणजेच काय 6x गुणिले काय 1/2. आणि अगेन 25 पैशाची किती नाणी मित्रांनो, आता 25 पैसे म्हणजे किती रुपया 25 पैशाची 8x नाणी, तर 8x गुणिले 25 पैसे म्हणजे रुपये किती, अरे 25 पैसे म्हणजे 1/4 रुपया, म्हणजे 1/4 गुणिले 8x, तर 8x गुणिले काय 1/4. ओके, हां आणि ही जेव्हा ही सगळे रुपयामध्ये आपण कन्वर्ट केलं तर रुपयामध्ये टोटल आपली आहे ती आहे 420. 8x आणि काय इक्वल टू व्हॉट 2x. हां आता 2 आणि हे किती होणार 3x आणि 5x, सो दॅट इक्वल टू 420. तर 5 आणि 3 8 आणि 2 काय 10x इक्वल टू 420 जर का असेल तर हा 10 भागिले जाईल. सो x इज इक्वल टू 42. x म्हणजे काय 42, x म्हणजे काय होईल 42 होईल. x म्हणजे काय होणार 42 होणार. ओके, हां तर x म्हणजे 42 होणार. आता 50 पैसे किती नाणी, तर 50 पैशाची नाणी किती आहेत 6x नाणी आहेत. किती नाणी आहेत 6x नाणी आहेत. ओके, तर 6 गुणिले काय 42, तो 6 गुणिले 6 दोन्ही काय 1202, हातचाला 1 7 24 आणि काय 25, तो 252. तर नाणी किती आहेत 6x नाणी आहेत, त्याच्यात किती रुपये आहेत 252 रुपये. तर इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 3 252 किती रुपये आहेत 252 रुपये आहेत त्याच्यामध्ये. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय होईल आन्सर इज ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण एकदम थोडा सोपा होता पेपर, हा सोपा म्हणजे मध्यम पण नाही सोपा याच्यात आहे, म्हणजे 10 11 12 मार्क तुम्ही मिळवू शकता पेपरमध्ये. हां मिळू शकता 11 12 पर्यंत जाऊ शकता हा पेपर. ओके, हां तर इतकं नेट गुड अटेम्प्ट तुमचा होऊ शकतो. तर मित्रांनो प्लीज भूषण दूत अकॅडमी हा ॲप डाउनलोड करून घ्या आणि यास आपलं टेलिग्राम चॅनल पण करा. आता रोज तुमचा गट ब पूर्वपरीक्षा नाही गट कच्या पूर्वपरीक्षा रोज तुमच्यासोबत मी आहे, ते आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. ओके, थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.